आज आपण एकदम कमी साहित्यात कमी वेळेत तोंडाची चव आणि जेवणाची रंगत वाढवणारा पदार्थ बनवतोय। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवून 2 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडले एक उभा चिरलेला कांदा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची। कच्चेपणा जाईपर्यंत कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो सुद्धा हलका मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर एक बटाटा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलाय तो घालायचा। 1 वाटी वाटाणा घालायचा। हे दोन्ही साहित्य 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये गोडा मसाला घालायचा। त्यानंतर सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं, म्हणजे पावडर मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल। त्यानंतर इथे मी 1 वाटी तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे तो घालायचा। मसाल्यासोबत भाज्यांसोबत मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा। तांदूळ मी भिजत ठेवला नव्हता, धुवून लगेच वापरलाय। त्यानंतर ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्या वाटीने 2 वाटी इतकं पाणी घालायचं। सर्व साहित्य पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। झाकण ठेवून मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटं हा भात शिजवून घ्यायचा। इथे तुम्ही पाहू शकता मंद आचेवरती 10 ते 15 मिनिटात मस्त असा हा भात म्हणजे पुलाव शिजून तयार झालाय। तांदूळ सुद्धा छान फुलला आहे। त्यासोबत तुम्ही पाहू शकता एकदम मोकळा असा हा भात तयार झाला आहे। आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव घालायचा। मस्त चमचमीत पुलाव तयार आहे।